नमस्कार. मी भाऊ तोरसेकर. तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकांना होऊन निकाल लागून आणि सरकार येऊन आता 3 महिन्यापेक्षा अधिक काळ झालाय. निवडणुकीचे निकाल लागून सुद्धा आता जवळजवळ 4 महिने होत आले. पण त्या निकालानंतर वस्तुस्थिती अशी होती की महाविकास आघाडीचा सोपडा साफ झाला आणि लोकसभेमध्ये इतकं प्रचंड यश मिळवणारी महाविकास आघाडी अशी बघता बघता 4 महिन्यात जमीनदोस्त का झाली. आणि त्यातून महाविकास आघाडीतले जे 3 पक्ष आहेत ते पुन्हा कसे सावरणार आणि त्या दृष्टीने ते काय करतायत, हा राजकीय विश्लेषणाचा सगळ्यात महत्वाचा गाभा असला पाहिजे. कारण जे जिंकलेत ते सरकार बनवतील, आपसात पाहिजे आपसात एकमेकावर डोकं आपटून नामशेष होतील. जे काय व्हायचं ते होईल. मतदाराने त्यांना यशस्वी केलेलं आहे. पण जे पराभूत झालेत आणि पराभूत म्हणजे इतके झालेत की त्यांना विरोधी नेतेपद सुद्धा मिळू शकत नाही, इतक्या अवस्थेपर्यंत मतदार का घेऊन गेला याचं विश्लेषण होणं आणि त्या पक्षांनी आता परत आपल्या पायावर उभं राहण्यासाठी काय काय केलं पाहिजे किंवा ते काय काय करतायत, हा राजकीय विश्लेषणाचा गाभा असला पाहिजे. पण तो सोडून निकालानंतर जवळजवळ 15 दिवस नवं सरकार बनेपर्यंत इतकं बहुमत मिळून सुद्धा सरकार का मिळत नाही. 200 पेक्षा अगदी काल परवा सुप्रियाताईंचं कुठेतरी एक वक्तव्य ऐकत होतो, अरे 200 पेक्षा अधिकचं बहुमत आहे वगैरे, म्हणजे किती पोट दुखी आहे. आणि तेव्हापासून म्हणजे आता सरकार बनून 3 महिने झाले. या 3 महिन्यामध्ये सातत्याने पूर्व मुख्यमंत्री आणि विद्यमान मुख्यमंत्री यांच्यामध्ये कसं नाराजी, बेबनाव आणि विस्तव जात नाही याच्या कहाण्या रंगवायचा अखंड प्रयास चालू असतो. आणि मग याच्या आहारी महायुतीमधले कोणीही जात नाहीत. पण असल्या खोड्या बातम्यांवर खुश होणारे नानाभाऊ पटोले यांच्यासारखे लोक मात्र त्यांना लगेच अशा पल्लवित होतात आणि ते शिंदे आणि अजितदादा यांची जी कोंडी चालू आहे त्यातून बाहेर पडून त्यांनी आमच्याकडे यावं, आम्ही त्यांना मुख्यमंत्री करतो, असल्या खोड्या गोष्टी ते लोक करायला लागतात. मुद्दा असा असतो की या सगळ्या 3 महिन्यानंतर सुद्धा एकनाथ शिंदे हे कसे नाराज आहेत ह्या बातम्या रंगवण्याची स्पर्धा थांबलेली नाही. मीडियामध्ये नाही थांबलेली. आणि परत युती विरुद्ध भाजप विरुद्ध सतत बातम्या देतात. त्यांना गोदी मीडिया म्हटलं जातं. किती विचित्र गोष्ट आहे मित्र. गोदी मीडिया कोण आहे? जो भाजपच्या विरुद्ध बातम्या देतो. असो, तो विषय वेगळा आहे. पण एकनाथ शिंदे हे कसे नाराज आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली युतीने निवडणुका जिंकल्या आणि तरीही त्यांना मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवण्यात आलं. वा, ही सगळी थिअरी मांडणारे जे दिवटे पत्रकार आहेत आणि राजकीय अभ्यासक किंवा विश्लेषक आहेत, त्यांना एकदाही वाटलं नाही की देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 2019च्या निवडणुका लढवल्या गेल्या आणि त्यांनाच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री पदापासून वंचित ठेवलं. असं का नाही म्हटलं गेलं? नेतृत्वाखाली एकनाथ शिंदेच्या झाल्या, देवेंद्र फडणवीसांच्या झाल्या, पण 5 वर्षात माकडासारख्या किती उड्या मराठी पत्रकारितेमध्ये मारल्या जातात त्याचे जणू काय प्रात्यक्षिक देण्याची स्पर्धा चालू असते. आणि त्यामुळे 3 महिने झाले, दोन दोन उपमुख्यमंत्री आहेत. अगदी 2 तास आधी आपण उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतो असं एकनाथ शिंदेनी जाहीर केलं. तरीही या मराठी पत्रकारांचं समाधान होत नाही की एकनाथ शिंदे नाराज कसे आहेत. आणि असतील सुद्धा. पण जोपर्यंत सरकारचा समतोल बिघडत नाही तोपर्यंत असल्या नाराजीला काहीही
परिणाम देता येत. आणि नाराजीचा पुरावा हा, ते हसतच नाहीत, एकनाथ शिंदे हसत नाहीत म्हणजे ते युतीमध्ये नाराज आहेत, देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत. एकनाथ शिंदे आपल्या गावी गेले, युतीवर नाराज आहेत, देवेंद्र फडणवीसांवर नाराज आहेत. बैठकीला आले नाहीत, एकनाथ शिंदे नाराज आहेत. थोडक्यात एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये किती वैमनस्य आहे आणि एकमेकावर कुरघोडी करण्याचं राजकारण चालू आहे, अशा बातम्या शोधून हुकून किंवा कपोलकल्पित बातम्या तयार करून हे सिद्ध करण्याचा, एकनाथ शिंदे नाराज असल्याचा पुरावा देण्याचा जो प्रयत्न होतो, तो पुरावा वास्तवतेवर एकदाही टिकलेला नाही. पण आज मी तुम्हाला पुरावा देणार. एकनाथ शिंदे हे नाराज किती आहेत, नाराज किती आहेत. काल परवाची गोष्ट आहे. एकनाथ शिंदे यांनी ज्या समर्थपणे आपल्या मुख्यमंत्र्यांचा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बचाव करणारा युक्तिवाद केला, तो बघितला की एकनाथ शिंदेची नाराजी म्हणजे काय याची साक्ष मिळते. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी असं वक्तव्य केलं की औरंगजेबापेक्षाही देवेंद्र फडणवीस हा क्रूर राजकीय नेता आहे. आणि तो आरोप खोडून काढताना जितक्या व्यक्तिगत पातळीवर जाऊन हर्षवर्धन सपकाळ यांच्या चिंधड्या करून टाकल्या एकनाथ शिंदेनी, तो शिंदे यांच्या नाराजीचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. हे खोटं आहे असला आरोप करू नये अशा सोज्वळ भाषेत एकनाथ शिंदे बोलले नाहीत. आपल्या मुख्यमंत्र्याचा म्हणजे देवेंद्र फडणवीसांचा बचाव करताना किंवा समर्थन करताना त्यांनी सालसूद भाषेत नाही बोलले, अत्यंत आक्रमक भाषेत. कुठल्याही भाजपवाल्याने जितकी आक्रमक भाषा काँग्रेस आणि हर्षवर्धन सपकाळ यांच्या त्या वक्तव्याच्या विरुद्ध वापरली नाही, अगदी भाजपवाल्याने तितकी आक्रमक भाषा एकनाथ शिंदे बोलून गेलेले. का तुमचे डोळे काढले, हातपाय तोडले? देवेंद्र फडणवीसांनी काँग्रेसच्या अध्यक्षांचे, प्रदेशाध्यक्षांचे काय डोळे उचकटून बाहेर काढले? का त्यांचे हातपाय तोडले, त्यांना फासावर लटकवलं? काँग्रेसचे महाराष्ट्रातले जे प्रदेशाध्यक्ष आहेत, जे देवेंद्र फडणवीसांना औरंगजेबापेक्षा क्रूर म्हणतात, असा फडणवीसांनी दिलेल्या अशा कुठल्या काय तो वागणुकीचा राग येऊन हर्षवर्धन सपकाळ असं वक्तव्य करतात, हा सवाल एकनाथ शिंदेनी केला. देवेंद्र फडणवीस सुद्धा इतक्या कठोर, कडक आणि बोचऱ्या भाषेत काँग्रेसवर तुटून पडले नाहीत जितके एकनाथ शिंदे हे काँग्रेसवर तुटून पडले आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाजूने लढायला उभे ठाकले. याला नाराजी म्हणतात? याला नाराजी म्हणतात का? नाराजीचा अर्थ बरं झालंय, पावण्याच्या हातान विंचू मारला जात असेल, पावण्याच्या लाठीने किंवा चपलेने, तर आपण आनंदित होतो असं मराठीत म्हटलं जातं. तर मग काँग्रेसकडून किंवा महाविकास आघाडीकडून देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्ले होत असतील तर एकनाथ शिंदेनी खुश व्हायला पाहिजे होतं. पण एकनाथ शिंदे नाराज कशावर झाले? तर देवेंद्र फडणवीस यांच्यावर अश्लाघ्य आरोप केला गेला म्हणून एकनाथ शिंदे नाराज झाले आणि काँग्रेस पक्षावर तुटून पडले. याला नाराजी म्हणणार का? आणि असेल तर इतके कठोर शब्द एका नाराजीतूनच व्यक्त होतात, संतापातून, प्रक्षोभातून व्यक्त होतात. देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात जे काय वक्तव्य झालं त्यावर त्यावर त्यांच्याविषयी नाराज असलेला माणूस खुश झाला पाहिजे. नाराज कशाला होतो? देवेंद्रांच्या विरुद्ध काय बोलल्यानंतर नाराज होतो, ही देवेंद्र फडणवीस किंवा भाजप यांच्याविषयीची नाराजी कशी असू शकते? उलट एक गोष्ट लक्षात येते
की एकनाथ शिंदे आज सुद्धा जितके उद्धव ठाकरे यांच्यावर नाराज आहेत, त्याचा मागमूस सुद्धा भाजपविषयीच्या नाराजीमध्ये एकनाथ शिंदे दाखवत नाहीत किंवा दिसत नाही. दिसत नाही. फरक तो आहे. एकनाथ शिंदे किंवा देवेंद्र फडणवीस यांच्याविषयी काँग्रेस किंवा राष्ट्रवादीमध्ये जितका राग दिसत नाही, तितका उद्धव ठाकरेंच्या पक्षामध्ये दिसतो. एकनाथ शिंदे विषयी काँग्रेस राष्ट्रवादीमध्ये जितका राग दिसत नाही, तितका उबाठामध्ये दिसतो. मग नाराज कोण आहे? नाराज उद्धव ठाकरे आहेत. उबाठा शिवसेना ही सरकार कोसळल्यापासून जी नाराज आहे, त्या नाराजीतून बाहेरच पडायला तयार नाहीये. एकनाथ शिंदे नाराज कशाला असतील? तुलना करायला गेलात तर जेवढं अखंड शिवसेनेत सुद्धा शिवसेनेला मिळालेलं नव्हतं महाविकास आघाडीत, 2019 मध्ये जी महाविकास आघाडी तयार झाली, त्या महाविकास आघाडीमध्ये ज्या काय 11-12 मंत्रीपद मिळाली, त्या मंत्रिपदामध्ये 3 अपक्षांना सामावून घ्यावं लागलं. 1-2 काल परवा पक्षात आलेले अब्दुल सत्तार वगैरे यांना द्यायला लागलं. शिवसैनिकांच्या वाट्याला काय आलं होतं? बाप आणि लेख मंत्री आणि मुख्यमंत्री झाले. 3 जागा अपक्षांना दिल्या, 5 जागा तशा गेल्या. तर 12 मधल्या 7 का 6 मंत्रीपद ही शिवसैनिकांच्या वाट्याला आली होती. ज्यांनी सगळा किल्ला लढवून 56 आमदार निवडून आणले, त्यांच्या वाट्याला 6 की 7 मंत्रीपद आली. आज उद्धव ठाकरे, आज सॉरी एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री आहेत, पण उपमुख्यमंत्री आणि 56 आमदारांना काय 10-12 तरी मंत्रिपद मिळाली आहेत ना, शिवसैनिकांना, ठाकरे परिवारातल्या मंडळींना नाही. मग एकनाथ शिंदे नाराज कशाला असतील? कशाला नाराज असतील? पण ते नाराज आहे, ते सारखं सारखं बोलत राहायचं, सारखं सारखं बोलत राहायचं. एकनाथ शिंदे नाराज आहेत, एकनाथ शिंदे हसत नाहीत, एकनाथ शिंदे गावी गेले. नाराज माणूस ज्याच्यावर नाराज असतो त्याला परस्पर कोण ठोकत असेल तर चिडत नाही. आणि म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांचं जे वक्तव्य आलं, त्यानंतर एकनाथ शिंदे जे खवळून उभे राहिले आणि त्यांनी जे युक्तिवाद केलेला आहे किंवा आवेशपूर्ण भाषण केलेलं आहे, हा मला वाटतं एकनाथ शिंदे यांच्या नाराजीचा सगळ्यात मोठा पुरावा आहे. एकनाथ शिंदे अशा बातम्यांवर नाराज आहे. भाजपने आपल्यावर अन्याय केला, भाजपने आपल्या नेतृत्वाखाली निवडणूक लढवली, आपल्याला काही दिलं नाही म्हणून एकनाथ शिंदे नाराज आहेत? नाही नाराज आहेत. कारण उद्धव ठाकरे यांचं सरकार पाडून, शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या तावडीतून सोडून जे जे काही एकनाथ शिंदे करत गेले, त्याच्या पाठीमागे त्यांनीच सांगितलेल्या भाषेत महाशक्ती होती आणि महाशक्ती म्हणजेच भाजप होतं. पण हे सगळं करताना एकनाथ शिंदे यांना वैयक्तिक पातळीवर जो लाभ झालाय, त्याचं कधी मूल्यमापन मराठी पत्रकार, राजकीय विश्लेषक करणार आहेत? ज्या एकनाथ शिंदेना उद्धव ठाकरे कधी ठाणे जिल्ह्याच्या पलीकडे जाऊ देत नव्हते, एकनाथ शिंदेना शिवसेनेचाच पण महाराष्ट्रात प्रभावशाली नेता बनू देत नव्हते, गुणवत्ता असून सुद्धा, क्षमता असून सुद्धा सातत्याने एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाला तेज येण्यामध्ये आडवा कोण आला असेल तर उद्धव ठाकरे आले. आणि त्या एकनाथ शिंदेच्या नेतृत्व गुणांना संधी देण्याचं मोठं काम हे एकनाथ शिंदे शिवसेनेला म्हणजे उद्धव ठाकरेंपासून दूर झाल्यानंतर भाजपने तो वाव दिलेला आहे. बघता बघता हा शिवसेनेमध्ये ठाण्यापुरता, ठाणे पालघर जिल्ह्यापुरता मर्यादित राहिलेला एक नेता आज राज्यव्यापी नेता झालेला आहे. शरद पवार, उद्धव ठाकरे किंवा कोण असतील, काँग्रेसचे कोणी असतील, अजितदादा यांच्या तुलनेबरोबर देवेंद्र फडणवीसांच्या बरोबरीने आज एकनाथ शिंदे यांचं नाव घेतलं जातं.
कोणीतरी एक शिवसेनेचा नेता असं नाहीये, कोणीतरी नाहीये ज्याच्या शब्दावर महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यांमध्ये, सगळ्या तालुक्यांमध्ये 5, 25, 50, 500 लोक उभे राहू शकतात, असा एकनाथ शिंदे आज नेता झालेला आहे. जी संधी, क्षमता असून सुद्धा उद्धव ठाकरेंनी कधीही दिली नव्हती. पॅन महाराष्ट्र नेता एकनाथ शिंदे यांची सगळ्यात मोठी कमाई ती आहे. तसा कोणीतरी मुख्यमंत्री केला आणि नंतर मुख्यमंत्री पद गेलं तर एक जिल्ह्यापुरता मर्यादित होऊन जातो. अशोक चव्हाण असोत किंवा तुमचे पृथ्वीराज चव्हाण असोत, दीर्घकाळ मुख्यमंत्री पद भूषवलं, पण त्यांना कधी राज्यव्यापी नेता होता आलं नाही. त्यांच्या पक्षाने तेवढी संधी त्यांना दिली नाही आणि ताकद दिली नाही. एकनाथ शिंदे हे भाजपचे अधिकृत सदस्य नसताना सुद्धा त्यांना शिवसेनेचं का होईना पण राज्यव्यापी नेता बनवण्याची संधी आणि मदत भाजपने दिली आणि एकनाथ शिंदे यांनी त्या संधीचं सोनं केलं. तर आपल्याला भाजप सोबत जाऊन काय मिळालंय हे एकनाथ शिंदे समजू शकतात. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पद मिळालं, पण आज तेच उद्धव ठाकरे फक्त मुंबई परिसरापुरते मर्यादित झालेत. 20 आमदार आलेत, त्यातले 10 आमदार फक्त मुंबईतले आहेत. एकनाथ शिंदेचं तसं नाहीये. एकनाथ शिंदे यांचे 57 आमदार हे राज्यभर पसरलेले आहेत. उद्धव ठाकरेंच्या हातून कोकण निसटला, ठाणा निसटला, अनेक जिल्ह्यातून उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची संघटना रसातळाला गेली. आणि त्याच तुलनेमध्ये एकनाथ शिंदे यांचे फक्त आमदार निवडून आणणं नाही, तर त्यांना महाराष्ट्रामध्ये एक राज्यव्यापी नेता म्हणून प्रस्थापित करणं हे काम भाजपकडून झालं, भाजपच्या पाठबळामुळे झालं. आणि त्यामुळे आपण भाजपमुळे राज्यव्यापी नेता होऊ शकलो. जी संधी आपल्याला स्वपक्षात दीर्घकाळ नाकारली गेली, एवढी मोठी गोष्ट भाजपने आपल्याला दिली. मुख्यमंत्री पद देऊन काय उपयोग होतो? शरद पवारांनी मुख्यमंत्रीपद उद्धव ठाकरेंना दिलं, पण ते पद मिळाल्यानंतर उद्धव ठाकरे राज्यव्यापी नेतृत्व होतं ते आज काही मुंबई शहरापुरतं मर्यादित होऊन गेलं. आणि भाजपने शिंदेना मुख्यमंत्रीपद दिलं, पण त्याच्या बदल्यात मुख्यमंत्रीपद टिकवण्यापेक्षाही एकनाथ शिंदे हे राज्यव्यापी नेता होऊन गेले. त्यामुळे भाजपने आपल्याला दिलं काय हे एकनाथ शिंदेना कळतं. भाजप सोबत राहिल्यामुळे आपल्याला मिळालं काय हे एकनाथ शिंदेना कळतं. ते संजय राऊत, उद्धव ठाकरे किंवा मराठी राजकीय विश्लेषकांना कळणार सुद्धा नाही. कारण पद, त्यातून मिळणारी संपत्ती, मंत्रीपदाची खाती यापुरतं जे हिशोब करतात त्यांना काय मिळालं हे कळत नसतं. काय मिळालं हे कळत. एकनाथ शिंदे हा अनुभवातून आणि मेहनत घेत घेत इथपर्यंत पोहोचलेला नेता आहे. दीर्घकाळ शिवसेनेमध्ये आणि उद्धव ठाकरेंच्या हाताखाली काम करताना कितीही ढोर मेहनत घेऊन जो पल्ला गाठता आला नव्हता, तो भाजप सोबत किंवा अमित शाह वगैरेंच्या सोबत काम करताना एकनाथ शिंदे गाठू शकलेत. त्यामुळे काय मिळवलंय एकनाथ शिंदेना कळतं, ते विश्लेषकांना, अॅनालिस्टना, पत्रकार संपादकांना कळण्याची गरज नाही. आणि म्हणून आपल्यासाठी मुख्यमंत्री पदानंतर उपमुख्यमंत्री पदावरती सोसूनही सोबत राहिलेल्या देवेंद्र फडणवीसांविषयी एकनाथ शिंदेच्या मनात काय भावना असतील त्या एका फटक्यात व्यक्त झाल्या. हर्षवर्धन सकपाळ यांच्या आरोपांना खणखणीत उत्तर देताना एकनाथ शिंदे यांनी ज्या तावाने भाषण केलं, आवेशपूर्ण भाषण केलं, तुमचे डोळे काढले का, तुमचे हातपाय तोडले का, तुम्हाला साखळदंडाने बांधलं का, औरंगजेब म्हणताना हे जे काय एकनाथ शिंदे बोलले तो आत्मीयतेचा आणि आपुलकीचा विषय आहे. देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे हे एकमेकांच्या किती जवळ आहेत
याची एक प्रकारे कसोटी या वक्तव्यातून, या भाषणातून लागली. एकनाथ शिंदेना पत्रकार किती समजू शकलेत मला माहित नाही, पण मी दूर बसून जे ऑब्झर्वेशन करत असतो, मला असं वाटतं की गेल्या 2.5-3 वर्षामध्ये एकनाथ शिंदे यांनी आपण देवेंद्र फडणवीसांना किती जवळचे मानतो याची दिलेली सगळ्यात मोठी साक्ष, दिलेला सगळ्यात मोठा पुरावा म्हणजे आज योग्य वेळी एकनाथ शिंदेनी देवेंद्र फडणवीसांचं केलेलं समर्थन किंवा वकिली आहे. नुसता हर्षवर्धन सपकाळ यांना दिलेलं चोख उत्तर नाहीये. त्या सगळ्या प्रत्येक वाक्यातून, वक्तव्यातून देवेंद्र फडणवीसांविषयी एकनाथ शिंदे यांना वाटणाऱ्या आपुलकी आणि आस्थेचा साक्षात्कार होत राहतो. आणि म्हणून एकनाथ शिंदे नाराज कोणावर आहेत त्याचा पुरावा आहे. जे जे पत्रकार शिंदे आणि फडणवीसांमध्ये त्यांच्या मैत्रीमध्ये बिंबा घालू पाहतात आणि त्यासाठी खोट्या कपोलकल्पित बातम्या नाराजीच्या रंगवतात, त्यांच्यावरच एकनाथ शिंदे नाराज आहेत. अशा बिनबुडाच्या पत्रकारितेवर एकनाथ शिंदे नाराज आहेत आणि त्यांचं ते वक्तव्य हा असल्या बोगस पत्रकारितेच्या, फेक नॅरेटिव्हच्या विरोधातला सगळ्यात मोठा पुरावा आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.